नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या ज्या काही जीवनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात. आयुष्य जीवन जगत असताना मित्रांनो, मी काय म्हणत असतो की शत्रू हे फार मोठे आपल्या जीवनात येत असतात. मग शत्रूंचे मित्रांनो प्रकार दोन आहेत. एक घरातले शत्रू असतात आणि दुसरा जो एक शत्रू असतो ते बाहेरचे शत्रू असतात. असे दोन प्रकारचे शत्रू आपल्या जीवनात येत असतात. आता घरातले शत्रू जे असतात त्यांचा जर आपण विचार करायला गेलो मित्रांनो, तर हे समोरल्या समोर कधी वार करत नाहीत. हे जे वार करतात ते पाठीमध्ये खंजीर खुपसून वार करत असतात. त्यांना आपण कायम सातत्यानं जवळ असल्यामुळं आपली कमकुवत बाजू कुठली, आपण चुकीचं कसं वागतो ह्याचा त्रास ते आपल्याला देत असतात. आणि जे बाहेरचे शत्रू असतात ते तुमच्या कामामधले असतील, तुमच्या व्यवसायामधले असतील, तुमचं मार्केटिंग करत असलं तर त्या कॉम्पिटेटिव्हमधले असतील. तर हे तुम्हाला जिथं काम करत असतात हे बाहेरचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, ह्या गोष्टीला आपण भिवून न जाता काही महत्त्वाच्या गोष्टी आपण ह्या जीवनामध्ये पाहणार आहोत. अशा पद्धतीनं जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठेही तटू शकत नाही. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिपा जर आपण आपल्या आयुष्यात बघितल्या तर फार महत्त्वाचं आपल्या आयुष्याला बनवू शकतो. आता एखादी व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीची, घरातला शत्रू असू दे किंवा बाहेरचा शत्रू असू दे, त्या व्यक्तीची कमकुवत बाजू कुठली आहे ही तुम्ही समजावून घेतली पाहिजे. आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येते की ह्यांच्या संगत कोणत्याही प्रकारचा वाद, भांडण, तंटा अजिबात करू नका. फक्त त्या व्यक्तीची कमकुवत बाजू कुठली आहे एवढं जरी तुम्ही समजावून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की मित्रांनो, ह्यांची बाजू जी कमकुवत आहे त्याच्यावर जर आपण मात केला तर ह्या व्यक्ती तुम्हाला जीवनामध्ये काहीही करू शकत नाहीत. जी काय कमकुवत बाजू असेल फक्त त्याच्यावर तुम्ही बोट ठेवा. ह्यांच्या संगत कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा काही तुम्हाला करायची मित्रांनो गरजच नाही. अशा पद्धतीनं पहिला जो मुद्दा आहे त्यांची, शत्रूंची कमकुवत बाजू तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर काही गोष्टींनी आपण पाहतो अनेक वेळा स्वतःच भांडण करण्याच्या किंवा स्वतःच त्यांना तोंड देण्याचा प्रयत्न करत असतो. तर असं करू नका. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की एखाद्याची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे आणि त्या शत्रूला नामोहरम करायचा आहे, आपण काय भांडण करत बसायचं नाही. पण त्या व्यक्तीला जर त्याची पात्रता काय आहे हे दावायचं असेल तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट तुम्ही अशी केली पाहिजे की योग्य वेळी योग्य जी लोकं असतात, मग तुमचं कामामधील बॉस असेल, काम करण्याची तुमची पद्धत वेगळी असेल, तर अशा वेळी तुम्ही अनेक लोकांची मदत घेतली पाहिजे. आणि मदत घेत असताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे त्रास न देता, काही न बोलता तुमची कामं ही प्रामाणिकपणे झाली पाहिजेत. अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर पुढची व्यक्ती तुम्हाला, जी शत्रू आहे तुमचा, तो त्रास द्यायचा थांबवेल आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस मित्रांनो होऊ शकता. हे जे आता आलो आहे ते आमचं वरचं फार्म हाऊस आहे शेळकेवाडीतलं, आद्या फार्म हाऊस, त्या फार्म हाऊसकडं आलेले आहेत. आता त्यानंतर महत्त्वाची तिसरी बाब जी आपण पाहणार आहोत आपल्या जीवनामध्ये, तुम्ही मित्रांनो किती जरी शत्रू असतील, मग ते घरातले असतील, बाहेरचे असतील किंवा अनेक प्रकारचे शत्रू असतात, घराच्या शत्रूला तोंड देताना आपण प्रेमानंच तोंड दिलं पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, बाहेरचा शत्रू असू दे किंवा घरातला, तुम्ही मजबूत होणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं मजबूत राहाल तितका तो शत्रू हरत 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 जात असतो. कारण त्याला समजून येतो की आपण ह्या व्यक्तीला एवढा त्रास देतो, ह्याचं कधी चांगलं झालेलं आपल्याला बघवत नाही, तरीसुद्धा हा थांबत का नाही.
तर तुम्ही इतकं मजबूत झालं पाहिजे आतून, की जे तुम्ही प्रामाणिकपणे जे काय काम करताय तुमच्या आयुष्यातलं, त्या कामाशी तुम्ही निगडीत राहून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्ही समजा एखादा व्यवसाय करत असेल, तर त्या व्यवसायामध्ये कोणकोणत्या प्रकारे दररोज आपल्याला प्रगती करता येईल, इकडे जर तुम्ही लक्ष दिलंसा आणि त्या शत्रूकडं अजिबात तुम्ही लक्षच देऊ नकोसा, त्यावेळी तिची पात्रता त्याला समजून येईल की मी सातत्यानं याचं वाईट करण्याच्या प्रयत्नात असतो आणि हा माझ्याकडे अजिबात लक्षसुद्धा देत नाही. तर असं केल्यामुळं तो शत्रू आपोआप, तुम्ही काहीही न करता तुमचा शत्रू पूर्णपणे ढासळणार आणि त्याला आयुष्यात कळणार की आपल्या आयुष्यामध्ये ह्याचा संघर्ष करण्यापेक्षा ह्याचं शत्रुत्वच संपवलेलं बरं. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या पाठीमागं शांतपणे जर आयुष्याचा मार्ग काढत राहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेस होऊ शकता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही शांत राहायला शिकलं पाहिजे. काय होतं, एखादा शत्रू असतो, घरातला असतो, बाहेरले असतात, आपण पाहतो तसं. तर हे शत्रू जास्तीत जास्त तुम्हाला त्रास देण्याचा, भडकवण्याचा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे चांगला मार्ग निवडलेला असतो, धंदा व्यवसाय, त्यापासून तुम्हाला परावृत्त करायचं आहे, त्यापासून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे अनेक हे प्रकार करण्याच्या प्रयत्नात असतात. पण मित्रांनो, जेवढं तुम्ही आयुष्यामध्ये शांत राहाल आणि चांगल्या पद्धतीनं तुमचं जे जे जीवनामधलं ध्येय असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुम्ही जे करत असलेली प्रगती असेल, त्याकडे जर तुम्ही प्रामाणिकपणे लक्ष दिलंसा, तर मग तुमचा घरातला शत्रू असू दे किंवा बाहेरचा शत्रू असू दे, काहीही तुम्हाला करू शकत नाही. तिसरी शेवटची महत्त्वाची गोष्ट आहे शांतता, समाधान आणि त्या वस्तूच तुम्ही विसरून जाणे. वस्तू म्हणजे जे काय प्रकारचे तुम्हाला त्रास देण्याचा प्रकार करत असतात, त्या गोष्टीकडे जास्तीत जास्त तुम्ही लक्ष न देणे. त्यामुळं होतं आहे काय मित्रांनो, जीवनामध्ये जे आपण आपला चांगला मार्ग जगत असतो, त्या जगण्याकडे एक सातत्यानं लक्ष गेल्यामुळं काय होतं, आपण आपल्या आयुष्यामध्ये डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. तर डिस्टर्ब होता कामा नये आणि आपण जीवनामध्ये जो मार्ग स्वीकारला आहे प्रामाणिकपणाचा, त्यामध्ये हे घरातले शत्रू असू देत किंवा बाहेरचे शत्रू असू देत, तुम्ही तुमच्या जर प्रामाणिकपणे कामात राहिला तर ही मंडळीही तुमचं काहीही करू शकत नाहीत. आपण ती गोष्टच आपल्या आयुष्यात नाही असं समजायचं. त्या व्यक्ती शत्रू ज्या आहेत त्यांचं तुम्ही ऐकून घ्या, काय म्हणतात ऐका, तुम्हाला कुठं कुठं अडचणी निर्माण करतात ते पहा आणि तुमच्या लक्षात येईल की एकदा तिने अडचणी निर्माण केल्यामुळं तुम्ही त्याच्यावर सजासजी मार्ग आत्ताबद्दल काढलेले आहेत, मग इथून पुढं का आपण काढू शकत नाही. आत्ता तिने इतक्या अडचणी आणल्या, तुम्ही जीवनात एवढे संघर्ष केलेत, एवढ्या तुम्हाला अडचणी आल्या, तुम्ही थांबलात का? आत्ताबद्दल थांबला नाही ना, मग आत्ता थांबायची काय गरजच नाही. कितीही अडचणी होऊ दे, मग ते घरातलं शत्रू असू दे किंवा बाहेरचं शत्रू असू दे, एकच आहे, आपण आपलं जीवन सुंदर जगायचं आहे. आणि हे जीवन जगत असताना कुणाला आपण त्रास देत नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती प्रामाणिक जगत आहात. मग इतकं सुंदर आपण आपलं आयुष्य जगत असताना कितीतरी इंदा शत्रू असे आले किती आणि गेले किती, संपले भरार, हे म्हटलेलंच आहे. त्यामुळं अनेक शत्रू, आपण चांगलं काम करत असताना, आपण आपल्या कामात राहत असताना तुम्हाला अनेक शत्रू तुमच्या वाटेवर भेटणार आणि ह्या शत्रूशी संघर्ष करण्याची ताकद जोपर्यंत तुमच्यात आहे ना, काहीही शत्रू आपल्याला काहीही करू शकत नाहीत. आणि मित्रांनो, तुम्हाला प्रामाणिकपणे जर तुम्ही राबत असाल तर हे शत्रू जर तुमच्या अडचणी आडवं जर येत असतील तर लक्षात घ्या, तुम्ही योग्य मार्गावरून निघालात, तुमचं ध्येय आहे ते योग्य आहे. आणि असे अनेक शत्रू आपल्या मार्गात यावेत आणि त्याच्या आपण संकट करण्याची जी ताकद आहे तुमच्यामध्ये ती मजबूत राहावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि ह्या मजबूत ताकदीनं ह्या शत्रूंना नामोहरम करण्याची आपल्यात एक फार मोठी शक्ती असते आणि त्या शक्तीचा वापर तुम्ही करत आलेला आहात आणि करत राहणार. आणि अशा पद्धतीनं मग घरचा शत्रू असू दे, बाहेरचा शत्रू असू दे, जीवनामध्ये मित्रांनो काहीही करू शकत नाही. कारण बी पॉझिटिव्ह, कारण सुंदर जगायचं आहे, आपलं जीवन आहे, आपण आपल्या जीवनामध्ये सुखी समाधानी आणि समृद्धी जगायचं आहे, दुसऱ्याकडे बघून आपण जगायचंच नाही. त्यामुळं मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर कमेंटमध्ये सांगा.
त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.